ठीक आहे, बघा आज आपण ईव्हीएस, ठीक आहे, अध्ययन म्हणजे परिसर अभ्यास किंवा पर्यावरण अध्ययन, ठीक आहे, पर्यावरण अध्ययनाचे पण महत्वाचे 15 प्रश्न या ठिकाणी बघूया. ठीक आहे, कोण तुमचे मित्रमंडळ वगैरे असेल त्यांच्यासाठी बॅच जॉईन करायचे असेल त्यांना तुम्ही बॅच जॉईन करायला सांगू शकता. ठीक आहे, रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन घेऊन त्यांना जॉईन करायला सांगा. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर, प्रश्न बघा व्यवस्थित. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, which of the following statement explains the fact that environmental studies is an interdisciplinary subject. काय पहा, परिसर अभ्यास आपला इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे म्हणजे अंत अनुशासनिक विषय आहे. अंत अनुशासनिक विषय आहे. खालीलपैकी कशाच्या आधारे आपल्याला ते समजते. ठीक है, निम्नलिखित में से कौन सा कथन इस तथ्य को स्पष्ट करते हैं कि पर्यावरण अध्ययन एक अंत अनुशासनिक विषय है. अंत अनुशासनिक विषय आहे. इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट. इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये बऱ्याच विषयांच्या ठिकाणी म्हणजे समावेश असतो. बरेच विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. बरेच विषय एकमेकांशी इंटरकनेक्ट असतात. बरोबर. मग बघा, यह पर्यावरण के सभी पहलुओं को समझने के लिए विभिन्न विषयों का ज्ञान को एकीकृत करता है. ठीक आहे, म्हणजे काय होतं की पर्यावरण अध्ययनामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे जे काय दृष्टिकोन आहेत, त्यातून ते समजण्यासाठी विभिन्न विषयांचं जे ज्ञान आहे ते एकीकृत करतं. म्हणजे काय करतं, इंटिग्रेट करतं. म्हणजे ज्या सगळे तुमचा इतिहास असेल, तुमचा भूगोल असेल, तुमचा नागरिक शास्त्र असेल, हे जे सगळे विषय आहेत या सगळ्या विषयांचं नॉलेज आपल्याला घ्यायचंय आणि त्यासाठी हे सगळं नॉलेज एकीकृत करतो, इंटिग्रेट करतो. बरोबर. परिसर अभ्यास म्हणजे पहिलं विधान काय येणार पहा तुमचं करेक्ट येईल. नंतर बघा, यह विविध रूप में अवधारणाओं को शामिल करने वाला एक अंतःशासनिक क्षेत्र आहे. म्हणजे विविध रूपामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी रूपामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत त्या एकत्रित केल्या जातात या परिसर अध्ययनामध्ये किंवा परिसर अभ्यासामध्ये. बरोबर. या ज्या काही कन्सेप्ट आहेत ते एकत्रित असतात म्हणून हा काय पहा अनुशासनिक विषय किंवा या ठिकाणी अनुशासनिक क्षेत्रामध्ये यह जैविक, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण में होने वाली अंतक्रिया का क्षेत्र आहे. जैविक असेल, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसरामध्ये किंवा पर्यावरणामध्ये जी काय अंतक्रिया होती तर ती याच्यामध्ये ठिकाणी होत असते म्हणून हा अनुशासनिक विषय आहे. डी मध्ये म्हटलं की यह जैविक और जीवेतर घटकों के मध्य परस्पर आश्रितता यह अंतक्रिया करने वाला क्षेत्र है. काय म्हणतात त्याच्यामध्ये की यह जैविक आणि जीवेतर घटकों के मध्ये. ठीक आहे, सांस्कृतिक घटक सोडला. बरोबर ना. म्हणजे इट इज एन एरिया ऑफ इंटरॅक्शन अँड म्युच्युअल डिपेंडन्स. काय म्युच्युअल डिपेंडेंस बिटवीन लिविंग एंड नॉन लिविंग कंपोनेंट्स. ये जैविक और जीवेतर घटकों के मध्ये परस्पर आश्रितता यो अंतक्रिया करने वाला क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी हा काय चुकीचा. बाकी सगळे या ठिकाणी याच्यामध्ये यायला पाहिजे होते पण ते आले नाही. जैविक नाही, जीवेतर घटकों के मध्ये परस्पर आश्रितता यो अंतक्रिया करने वाला क्षेत्र आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये येणार नाही. यह उच्च प्राथमिक कक्षाओं के विज्ञान एवं सामाजिक विज्ञान विषय की पूर्व तयारी याच्या माध्यमातून ठिकाणी पूर्व तयारी होते का, पूर्व तयारी होते. परंतु जर आपल्याला अनुशासनिक म्हटलं तर स्पष्ट काय करते तर बघा हे स्पष्ट करणार नाही. ठीक आहे, उच्च प्राथमिक कक्षाओं के विज्ञान आणि सामाजिक विज्ञान. ठीक आहे, विज्ञान याच्यामध्ये येईल का, विज्ञान पण येईल, तयारी होते. परंतु आपल्याला अंत अनुशासनिक म्हटलंय त्याच्यामुळे तुमचं ए बी सी हे करेक्ट येतील, हे योग्य असं स्पष्टीकरण करतील परंतु हे करत नाही. म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर कोणतं येणार पहा, ए बी आणि सी येईल. ठीक आहे, ए बी सी येईल, करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा बघा. प्रश्न 2, थीम बेस्ड अप्रोच इन ईव्हीएस हेल्प्स इन. आता पर्यावरण अध्ययन काय पहा थीम आधारित आहे. बरोबर ना. पर्यावरण अध्ययनामध्ये किती थीम आहेत पहा, एकूण 6 थीम आहेत. 6 थीम आहेत. आपण ज्यावेळेस पुढे प्रश्न येऊ त्यावेळेस नवीन बरेच जण जॉईन आहेत परंतु मी परत एकदा सांगतो की पाठीमागचे जुने व्हिडिओ एकदा बघून घ्या. सगळे लेक्चर आपले झालेले ते एकदा बघा. ठीक आहे, आपण रिवाइज होताना ते रिवाइज होऊन जाईल परंतु तरी सुद्धा एकदा बघून घ्या. ठीक आहे, पर्यावरण अध्ययन याच्यामध्ये थीम आधारित म्हणजे थीम आधारित असते. मग ही पद्धत कशासाठी मदत करते, सभी प्रत्यय विषयों को शामिल करने में, सगळे विषय पण शामिल करण्यासाठी, पर्यावरण के प्रति संवेदनशीलता विकसित करण्यासाठी, विद्यार्थी अध्यापक संबंध विकसित करण्यासाठी, ज्ञान को संपूर्णता से अर्जित करने में, म्हणजे जी ज्ञान आहे जी माहिती आहे ती संपूर्णपणे ठिकाणी अर्जित करण्यासाठी. थीम आधारित पद्धत कशासाठी मदतरूप असेल.
बघा पहिल्यामध्ये काय कव्हरिंग ऑल कन्सेप्ट अँड इश्यू, सगळ्याच या ठिकाणी कन्सेप्ट आल्या पाहिजे. पर्यावरण के प्रति संवेदनशीलता म्हणजे डेव्हलपिंग सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स द इन्व्हायरमेंट, डेव्हलपिंग स्टुडंट टीचर रिलेशनशिप आणि म्हणलं ऍक्सेसिंग नॉलेज हॉलिस्टिकली. आता एक लक्षात ठेवायचं तुम्हाला हे सगळेच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहेत, बरोबर, सगळेच ऑप्शन इथं काय पा करेक्ट आहेत. परंतु असा एक ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये पा शोधायचा असतो की ज्याच्यामध्ये तुमचे सगळेच या ठिकाणी काय होतील इन्क्लूड असतील, बरोबर की नाही. आता बघा की थीम बेस्ड अप्रोच असतो. थीम बेस्ड अप्रोच म्हणजे समजा आपलं एक कुटुंब आलं, नंतर यात्रा आली, बरोबर, अन्न आलं, त्याच्यानंतर अशा प्रकारच्या काय थीम आहेत ना, तर या थीम मध्ये काय होतं की मुलाच्या आपण काय म्हणू मुलाशी हे कनेक्ट असतात, दैनंदिन व्यवहाराशी काय कनेक्ट असतात, परिसराशी कनेक्ट असतात आणि याच्यामुळे काय होतं की सगळ्याच प्रकारच्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये येत असतात, परंतु त्या थीम मध्ये ते येत असतात आणि म्हणून काय होतं की या ठिकाणी जे ज्ञान आहे ते संपूर्णपणे या ठिकाणी अर्जित केलं जातं. संपूर्णता म्हणजे काय या ठिकाणी हॉलिस्टिकली, मग ते तुमचं काय होईल पा प्रत्येक विषयाला या ठिकाणी सगळ्या त्याच्यामध्ये समाविष्ट करेल. संवेदनशीलता त्याच्यामध्ये पण निर्माण होणार आहे, विद्यार्थी अध्यापक संबंध सुद्धा त्याच्यामध्ये पण विकसित होणार आहे आणि मग या ठिकाणी पा हॉलिस्टिकली हा शब्द खूप महत्वाचा आहे. पा ऍक्सेसिंग नॉलेज हॉलिस्टिक, सगळ्या बाजूने काय पा ज्ञानाची या ठिकाणी त्याच्यामध्ये निर्मिती करायला विद्यार्थ्याला मदत होणार आहे, म्हणजे ज्ञान को संपूर्णता से अर्जित करणे में. इथं विचारलंय की आपल्याला बघा थीम आधारित पद्धती सहाय्यक असते. कशासाठी सहाय्यक असते तर या ठिकाणी ज्ञानाला जे नॉलेज आहे ते संपूर्णपणे हॉलिस्टिकली म्हणजे काय पा 360 डिग्री मध्ये तुम्ही कुठे नाही ते नॉलेज पा घेऊ शकता, कुठे नाही विद्यार्थ्याला पा मिळालं पाहिजे. मग त्या परिसरामधून मिळेल, शाळेमधून मिळेल, घरातून मिळेल, कुठूनही मिळेल आणि मग हे थीम आहे, बरोबर ना. हे थीम आहेत, 6 थीम आहेत, त्याच्यातून ते मिळवलं जातं. कारण जर एनसीईआरटीचं जर पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये ह्या थीम 6 थीम मध्ये आधारित पूर्णपणे जे ईव्हीएस आहे ते डिपेंड असतं. ओके, समजलं का. ऑप्शन क्रमांक डी येणार पा. आता इथं काय म्हणून बघा पर्यावरणाच्या प्रति फक्त संवेदनशीलता विकसित होईल का. बघा बरेच जण सुद्धा तुम्ही 2 देताय, संवेदनशीलता फक्त विकसित करण्यासाठी मदत रूप आहे का, हे पण आहे ना तुमचं. प्रत्येक सगळ्या विषयांच्या त्याच्यामध्ये कन्सेप्ट पण सामील असतात, बरोबर. नंतर विद्यार्थी अध्यापक संबंध सुद्धा त्याच्यामध्ये विकसित होतो, म्हणून आपण उत्तर काय द्यायचं सगळं हॉलिस्टिकली द्यायचं. चला प्रश्न पुढचा बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट एक्सप्लेन द नेचर ऑफ सीसी. ठीक आहे बघा, सीसी आता आपल्या सगळ्यांना माहिती पा, बरोबर ना, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. तर सीसी मध्ये या ठिकाणी कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी काय करतंय योग्य स्पष्टीकरण करतंय. निम्नलिखित में से कौन सा कथन सतत योग समग्र मूल्यांकन की प्रकृति को स्पष्ट करते हैं. सतत आणि समग्र मूल्यांकनाची प्रकृती या ठिकाणी स्पष्ट करतो. स्वरूप स्पष्ट करणारे विधान सांगा. पहिलं काय विधान आहे बघा, यह पाठ तथा साल के अंत में होने वाला आकलन आहे. बघा तुमचं सीसी काय असतं मुळात, बरोबर. बघा सीसी मध्ये तुमचं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट असतं, बरोबर ना, समेटिव्ह असेसमेंट असतं, बरोबर की नाही, आणि तुमचं मग बाय डायग्नोस्टिक वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. त्यानंतर तुमचं या ठिकाणी काय असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं संचिका आपण तयार करत असतो आणि याच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं पूर्ण वर्षभर मूल्यांकन करत असतो. अगदी पहिल्या दिवसापासून त्याचं मूल्यांकनाला सुरुवात होते. शेवटीच मूल्यांकन होईल का तर शेवटीच मूल्यांकन होतं हे पूर्णपणे काय ना तुमचं चुकीचं येईल, बरोबर की नाही. शेवटी मूल्यांकन केलं जातं का नाही. नंतर बघा यह सीखने के लिए बजाय सीखे गए का आकलन आहे, म्हणजे शिकणे के लिए के बजाय म्हणजे फक्त शिकण्यासाठीच्या आकलनापेक्षा जे काही तुम्ही शिकलेला आहात त्याचं आकलन आहे का. पा शिकण्यासाठी सुद्धा आपण आकलन करतो की नाही. म्हणजे ज्यावेळेस समजा आपण काय करतो असेसमेंट फॉर लर्निंग, असेसमेंट ऍज अ लर्निंग, असेसमेंट टू लर्निंग, बरोबर ना. म्हणजे शिकण्यासाठी आपण मूल्यमापन करतो, शिकण्यासाठीचं मूल्यमापन करतो, शिकत असताना मूल्यमापन करत असतो. म्हणजे बघा लक्षात घ्या शब्दामध्ये खूप थोडा फरक आहे, आपण ते एकदा वेगळं घेणार आहे, परंतु हे कन्सेप्ट तुमच्या या प्रश्नामधून बरेच क्लिअर होतात की शिकत असताना आपण मूल्यमापन करतो, शिकवणं झाल्यानंतर आपण मूल्यमापन करत असतो, शिकण्याच्या दरम्यान मूल्यमापन करत असतो, शिकण्यात काय अडचण आले त्यासाठी आपण मूल्यमापन करत असतो. म्हणून बघा इथं म्हटलंय शिकणे के बजाय आलं, फक्त एकालाच कुठंतरी एकच मूल्यमापन केलंय असं इथं म्हटलंय, म्हणून हे पाच चुकीचं येणार, बरोबर. इथं बघा की दिस इज अन असेसमेंट ऑफ व्हॉट हॅज बीन लर्न इन्स्टेड ऑफ असेसमेंट फॉर लर्निंग. ठीक आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त ते फक्त करायचं, म्हणून हे या ठिकाणी पाच चुकीचे येतात. दिस इज अ प्रोव्हाइडिंग अ ऑपॉर्च्युनिटी टू लर्न कंस्ट्रक्टिव्हली, म्हणजे यह रचनात्मक रूप से सीखने के अवसर उपलब्ध करता है. या ठिकाणी बघा अवसर येत असतील, मुलांना संधी दिली जात असेल शिकण्यासाठीची, आपण मूल्यमापनातून विद्यार्थ्यांना शिकायला प्रवृत्त करत असतो.
त्यांच्यासाठी तशा प्रकारच्या ठिकाणी वातावरण उपलब्ध करून देत असतो. जर समजा आपल्या अध्यापनात काही कमतरता असेल तर आपण ती भरून काढतो. त्यांच्या अध्ययनात काही कमतरता होत असेल त्यासाठी आपण उपाय शोधतो, पद्धती शोधतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्यांना शिकण्यासाठी आपण काय करतो, प्रवृत्त करतो, त्यांना संधी देतो. यह सीखे गए के बजाय सीखने के लिए का आकलन है. म्हणजे या ठिकाणी बघा काय म्हटलंय की सीखे गए के बजाय सीखने के लिए. हा शिकण्यासाठी आधी तुमचं काय पास शिकणं महत्वाचं आहे ना. त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही काय पास शिके गए आकलन, बरोबर. शिकणे के लिए आकलन या ठिकाणी पा केलं जातं. म्हणून डी तुमचं करेक्ट येईल. दिस इज अन असेसमेंट फॉर लर्निंग इन्स्टेड ऑफ असेसमेंट व्हॉट हॅज बीन लर्न्ड. ठीक आहे, म्हणून सी आणि पा डी या ठिकाणी करेक्ट येईल. तुमचा ऑप्शन क्रमांक तिसरं उत्तर या ठिकाणी करेक्ट आलं पाहिजे. ओके, क्लिअर आहे का पा. तर अशा प्रकारे बघा कन्सेप्ट एका प्रश्नावर तुमच्या पा क्लिअर होतात. तेवढा फक्त लक्षात ठेवत चला. त्याच रिपीट होतात, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रिपीट होतील. पाठीमागचे सेशन बघून घ्या सगळे. सीसी इन ईव्हीएस स्टँड फॉर. सीसी इन ईव्हीएस स्टँड फॉर बघा त्याच्यावर हा प्रश्न आला. मला इथे एक सांगा, असं कोण आहे का की त्याला म्हणजे त्यांना असं आहे की याबद्दल अजून वेगळी म्हणजे कल्पना नाही की बाबा याच्यामध्ये बरेच जण नवीन आहेत किंवा सीटेट मध्ये परीक्षा वगैरे कधी दिलेली नाही किंवा पहिल्यांदा देत असतील की बाबा नेमकं काय तुमच्या मनामध्ये काय शंका कुशंका काय आहे का की बाबा आम्ही काय नेमकं जास्त भर कशावरती देऊ, एनसीईआरटी वरती भर द्यायचा की पेडागॉजी वरती भर द्यायचा. नाहीतर मग काय होतं माहिती का, मी माझ्या पद्धतीने घेतोय की तुम्हाला जे फायदेशीर आहे ते की 100% तुम्ही याच्यामध्ये पास होणार. परंतु तुमच्या मनामध्ये जर समजा वेगळं असणार सर फक्त हेच का घेतायत, एनसीईआरटी कधी घेणार, पाठ्यपुस्तक कधी शिकवणार, बरोबर ना. मग ते तुमचा गोंधळ होऊ शकतो, बरोबर ना. तुमच्या मनामध्ये थोडंसं मग मी जे तुम्हाला जे सांगतोय ना ते थोडंसं ऍक्सेप्ट तुमच्यामध्ये होणार नाही. तुमच्या मनामध्ये ऍक्सेप्ट झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं माझ्याविषयी विश्वास बसला पाहिजे, तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी समजतील. तसं जर तुमच्या मनामध्ये असेल तर बिंदास्त मला विचारा, बिंदास्त विचारा की सर मग सांगा नेमकं काय आहे ते. ठीक आहे, मी सगळं सांगितलं तुम्हाला तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका असेल तर, कारण शंका कुशंका नसेल आपलं सगळ्यात महत्वाचं बॉन्डिंग व्यवस्थित झालं, फॅमिलीवर झालं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे तुम्हाला वाटलं की हा सर जे घेतात ते सगळं योग्यच आहे असं वाटलं की मग तुम्ही एकदम म्हणजे कसं असते शेवटी सायकोलॉजिकली भाग असतो. आपण जर एखाद्याच्या विषयी जर थोडंसं निगेटिव्ह झालो की मग थोड्याशा अडचणी उत्पन्न होतात. त्यामुळे बिनधास्त विचारा. जर तुम्हाला काय वाटत असेल हे विचारायला तर मला डायरेक्टली फोन करा की सर असं असं काय आहे का, अभ्यासक्रमाबाबतीमध्ये काही तुम्हाला वाटत असेल तर विचारा. म्हणजे तुम्ही एकदम क्लिअर व्हा. क्लिअर झालं की बिनधास्त तुम्ही एकाच मार्गाने एकाच वेळेने तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. ठीक आहे, हा. म्हणून बघा पॅडागॉजीचा भाग भरपूर असतो याच्यामध्ये. तुम्हाला मी सांगितलं पेपर 1 जर असेल, हा पेपर 1 चा भाग आहे. ठीक आहे, पेपर 1 असेल तर 120 मार्क तुमच्या आकलनात्मक विथ पॅडागॉजी असते. आणि एनसीईआरटी तुम्हाला तुम्ही गणित सुद्धा जास्त हे करायचं नाही. गणितामध्ये सुद्धा 15 मार्काची तुम्हाला म्हणजे कॅल्क्युलेशनचा भाग असतो. ते 15 मार्काचे प्रश्न तुमचे असे असतात की तुम्ही ते सहज म्हणजे सोडवू शकता. आपण एक दिवस घेऊया ते प्रश्न. त्याच्यानंतर तुमची जी एनसीईआरटी ईव्हीएस ची राहते फक्त 15 मार्काची, ती सुद्धा आपण कव्हर करतोय. त्यामुळे तुमचं सगळं पेपर 1 चं कव्हर इथं होते. ठीक आहे, पेपर 2 चं सुद्धा होते. पेपर 2 ला सुद्धा थोडी असते बघा, जास्त तुम्ही ते म्हणजे हे जास्त करू नका बघा. तुमच्या जरी मनात काय अजून कारण तुम्ही बरेच कुठं तरी काहीतरी ऐकत असताना त्यामुळे कन्फ्युजन होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हा, काही अडचण नाही. हा जयंत सर काही प्रॉब्लेम नाही पा. ओके, बघा सीसीचा काय अर्थ सांगा. सीसीचा काय अर्थ होतो तर कंटिन्युअस अँड कम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन होतं. आपल्या सगळ्यांना माहिती पा सतत आणि व्यापक मूल्यांकन होतं. बघा हातचे मार्क इथं घालवायचे लक्षात ठेवायचं. सीसीचा लॉंग फॉर्म लिहून ठेवायचा, अगदी लिहून ठेवायचा. आपण गडबडीमध्ये विसरून जातो म्हणून. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 5. कारण काय होतं बरं का, बऱ्याच जणांनी टीईटी परीक्षा दिली ना. म्हणजे काल मी युट्यूबला मी बघितल्यानंतर एकदम अशी मला कमेंट आली की सर तुम्ही काय शिकवताय. आता म्हणजे त्यांनी सिटेट वाचून म्हणजे तिथं इंटर केला असणार आहे ना, म्हणजे बघितला. मला ते थोडंसं वेगळं वाटलं की अरे बाबा अशीतून जर सुरुवात असेल तर मग अवघड आहे ना. म्हणजे आपल्या बॅच मधलं कोण नसेल मला खात्री, पण म्हणजे इथं अशा अडचणी येतात. मग इथं जर अभ्यासक्रम किंवा नेमकं काय आहे, स्वरूपच काय आहे हे जर माहिती नसेल तर मग तयारी थोडं करण्यामध्ये मुश्किल होते. Which of the following statements are the objective of EVS? EVS चा या ठिकाणी उद्देश काय असतो. निम्नलिखित में से कौन से कथन पर्यावरण अध्ययन के उद्देश आहे. पर्यावरण अध्ययनाचे उद्देश आहे, बरोबर. पर्यावरण अध्ययन म्हणजे लक्षात ठेवायचं तर आपला परिसर अभ्यास लक्षात ठेवायचा. फक्त परिसर अभ्यासामध्ये आपल्या परिसर अभ्यासातलं काय येत नाही. आपल्या परिसर अभ्यासातलं काय येत नाही एनसीईआरटी मध्ये, त्यांच्या पर्यावरणामध्ये येतलं. ठीक आहे, ते आपले पाठीमागं बरेच आपण घटक घेतले तेही बघून घ्या. पाठीमागं पहिल्यापासून थोडंसं पाठीमागं जायचं. आपले फोल्डर आहेत बघा, वेगवेगळे फोल्डर आहेत. त्या फोल्डरमध्ये हे व्हिडिओ जातील. नंतर तुम्ही त्या फोल्डरमध्ये जायचं, पाठीमागचे रेकॉर्डिंग बघत चालायचे. बघा
पर्यावरण के बारे में प्रत्यक्ष जानकारी, परिभाषा आणि विवरण प्रदान करना, म्हणजे पर्यावरण समजा प्रत्यक्ष माहिती द्यायची, परिभाषा आणि विवरण दिलं जाईल. मौजूदा पर्यावरण मुद्दों के प्रति संवेदनशीलता विकसित केली जाईल. परिवेश से अंतक्रिया करके स्वयं ज्ञानार्जन करने की स्थिती बनना, म्हणजे परिवेशासोबत पर्यावरणासोबत अंतक्रिया इंटरॅक्शन करून स्वतः ज्ञान या ठिकाणी मिळवण्यासाठीची परिस्थिती निर्माण करायची. पर्यावरणीय समस्याओं को दूर करने की कुशलता विकसित करणार, पर्यावरण जी समस्या असते ते दूर करण्याची या ठिकाणी कुशलता विकसित करायची. सांगा बरं याच्यामधला ऑब्जेक्टिव्ह कोणता येईल की जो परिसर अभ्यासाचा ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. बघा याच्यामध्ये पर्यावरण के बारे में प्रत्यक्ष जानकारी, परिभाषा आणि विवरण प्रदान करणं, म्हणजे टू प्रोव्हाइड डायरेक्ट इन्फॉर्मेशन बघायचं म्हटलंय. डेफिनेशन अँड डिस्क्रिप्शन अबाउट द इन्व्हायरमेंट, बघा प्रत्यक्ष जानकारी म्हणजे डायरेक्ट इन्फॉर्मेशन द्यायची. म्हणजे मुलांना आपण असं म्हणायचं की बाबा सूर्यग्रहण चंद्रग्रहण आहे असं होतं, प्रॅक्टिकल त्यांना सांगणं गरजेचं आहे ना. प्रत्यक्ष तुम्ही त्यांना थोडीशी प्रतिकृती वगैरे करून दिलं पाहिजे. म्हणून बघा की हा उद्देश नाही, बघा डायरेक्ट इन्फॉर्मेशन देणं, फक्त व्याख्या सांगणं, फक्त डिस्क्रिप्शन देणं, डेफिनेशन देणं, डायरेक्ट इन्फॉर्मेशन देणं हा उद्देश नाही. प्रत्यक्ष त्यांना आपण काय म्हणू अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्ष त्यांना मॉडेल वगैरे बनवून त्यांना सांगितलं पाहिजे. ठीक आहे, डायरेक्ट इन्फॉर्मेशन नकोय बाबा चला असं ग्रहण असतं, असं वरती ओटी असते, त्यांना प्रत्यक्षात थोडं काहीतरी आपण दाखवलं पाहिजे. नंतर टू डेव्हलप सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स करंट इन्व्हायरमेंट इश्यूज, म्हणजे बरोबर आहे या ठिकाणी काय करायचं, जो करंट इन्व्हायरमेंट इश्यू असतील त्याबद्दल विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवायचं. मग कोणकोणते इश्यू असतील तुमचे, सगळ्यात महत्वाचं वृक्षतोड असेल, पावसाचं प्रमाण कमी होते त्याच्यामुळे असेल, किंवा तुमचं प्रदूषण असेल, जे काही तुमचे इन्व्हायरमेंटल इश्यू असेल त्याबद्दल त्यांना संवेदनशील बनवायचं. आपण काल एक सामाजिक शास्त्रामध्ये एक प्रश्न बघितला की समजा मुलांना जर संवेदनशील बनवायचं असेल कशाबद्दल, तर या ठिकाणी वन्यजीव संरक्षणाबद्दल त्यांना काय नेमकं करून घेतलं पाहिजे, तर संवेदनशील बनवलं पाहिजे. तर त्यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञा करून घ्यायची, बरोबर. मग हे आपण इथं करणारे हा तुमचा इन्व्हायरमेंट सायन्सचा काय उद्देश असणार आहे. नंतर टू जनरेट अ सिच्युएशन टू इंटरॅक्ट विथ इन्व्हायरमेंट अँड एक्वायर नॉलेज बाय सेल्फ, म्हणजे परिसरामध्ये त्यांना एक इंटरकनेक्ट करायचं, पण परिसरामध्ये इंटरॅक्शन झालं पाहिजे आणि त्यातून त्यांनी माहितीची या ठिकाणी देवाणघेवाण केली पाहिजे, माहिती निर्माण केली पाहिजे, माहिती एक्वायर केली पाहिजे. यासाठीचं आपण वातावरण इथं निर्माण करायचंय, म्हणून या ठिकाणी सी सुद्धा करेक्ट येईल. नंतर बघा टू डेव्हलप द इफिशियन्सी टू रिमूव्ह द इन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स, म्हणजे मुलांमध्ये की अशा प्रकारचा या ठिकाणी काय करायचा की एक एफिशियन्सी पण निर्माण करायची की जे काही समजा प्रॉब्लेम्स असतील ते थोडे हळूहळू आपण त्यांना काढण्यासाठी, तिथून आपण काय म्हणतो तिथून कमी करण्यासाठी त्यांना थोडीशी पॉवर द्यायची, बरोबर की नाही. म्हणजे त्यांना शिकवायचं, म्हणून हे सुद्धा ठिकाणी हा उद्देश येतो. म्हणजे सगळंच नाही, म्हणजे एकदम जागतिक लेवलचे काही ते करू शकत नाही, बरोबर ना, जागतिक लेवलचे करू शकत नाही. परंतु बघा की या ठिकाणी समजा आपल्या शाळेभोवती किंवा आपल्या घराभोवती समजा काहीतरी प्लास्टिकच्या पिशव्या पडल्यात किंवा समजा काही गटारी वगैरे आहे, ते प्रॉब्लेम आहेत ना, हा छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. अरे आपण हे करतो, मुलांना स्वच्छता आठवडा असेल, 15 असेल, या सगळ्या गोष्टी करायला लावल्या जातात. कशामुळे, तर हळूहळू त्यांच्यामध्ये ते विकसित व्हावं, किंवा ज्या काही अडचणी असेल त्या आपण स्वतः बाजूला केल्या पाहिजे, ते दुसऱ्याला सांगून उपयोग नाही. आणि यासाठी आपण स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप करतो, म्हणजे पर्यावरण समस्यांको दूर करणे, कुशलता विकसित करणार. म्हणून BCD हे तीनही ऑप्शन येतील. फक्त पहिला डायरेक्ट इन्फॉर्मेशन, डेफिनेशन आणि डिस्क्रिप्शन आहे, त्यामुळे ते येणार नाही. करेक्ट का, क्लिअर ना सगळं. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 6. In EVS and environment as the concept is meant to include, पर्यावरण अध्ययन में संप्रत्यय के रूप में पर्यावरण सम्मिलित करता है. संप्रत्यय के रूप में लक्षात ठेवायचं, याला म्हणायचं कन्सेप्ट, याला म्हणायचं संकल्पना. ठीक आहे, याला काय म्हणायचं, संकल्पना म्हणायचं. म्हणजे पर्यावरण अध्ययनामध्ये एक संकल्पनाच्या रूपामध्ये पर्यावरण जो परिसर आहे बरोबर ना, संकल्पनेच्या रूपामध्ये आपण परिसराला काय करतो, समाविष्ट करतो. तर या ठिकाणी त्याला सम्मिलित केलं जातं. काय 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 याच्यामध्ये येईल, परिसरामध्ये काय काय येईल सांगा. फिजिकल इन्व्हायरमेंट, बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट येईल. बघा फिजिकल येईल, बायोलॉजिकल येईल, बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट येईल, फिजिकल इन्व्हायरमेंट, सोशो कल्चर इन्व्हायरमेंट येईल. फिजिकल इन्व्हायरमेंट, सोशो कल्चर इन्व्हायरमेंट, बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट, लाईफ प्रोसेस सिस्टीम, सोशल कल्चर इन्व्हायरमेंट. ठीक आहे, छोट्या छोट्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. कोणकोणत्या कन्सेप्ट येतात आपल्या, बघा सगळ्यात महत्वाचं जैविक पर्यावरण, बरोबर ना, बायोलॉजिकल येईल. करेक्ट आहे, तुमचं सगळ्यात आधी काय येईल, बायोलॉजिकल येईल. नंतर तुमचं भौतिक पर्यावरण येणार आहे, बायोलॉजिकल आलं. मग त्याच्यामध्ये समजा वनस्पती असतील, किडे मकोडे असतील, प्राणी असतील, आपण असतील, सगळं भौतिक मध्ये तुमचं डोंगर, नद्या वगैरे सगळं, जमीन वगैरे सगळं येईल. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येईल सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण.
काय सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण. मग लक्षात ठेवायचं ही जर कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट विसरू नका की ईव्हीएस मध्ये काय काय समाविष्ट असतं. तुमचं सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण असेल, तुमचं सामाजिक शास्त्रामध्ये पण सामाजिक शास्त्र पण विषय तुमचा असेल तर तिथेही लक्षात ठेवा की या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये काय काय असतं. हा, सामाजिक शास्त्रामध्ये आता राजनीती फक्त तिथे ऍड होईल, बरोबर ना. सॉरी, नागरिक शास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्र त्याच्यामध्ये नागरिक शास्त्र येतो म्हणून त्याच्यामध्ये पण राजनीतिक येणार. बघा, जैविक येईल, भौतिक पर्यावरण आणि सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण येईल, बरोबर. या सगळ्यांचा समावेश कसा, या सगळ्यांच्या कन्सेप्टचा समावेश तुमच्या ईव्हीएस मध्ये असतो, बरोबर. इथं काय म्हटलं बघा, फक्त जैविक आणि भौतिक म्हटलं, ठीक आहे. इथं भौतिक आणि सामाजिक सांस्कृतिक म्हटलंय, ठीक आहे. जैविक पर्यावरण जीवन प्रक्रम नाही येणार, पहा तंत्र येईल, इथं सामाजिक सांस्कृतिक नाही, पहा जीवन प्रक्रम आणि तंत्र हे नाही येणार. तर मग बाकी येते फक्त इथं आपल्याला भौतिक पर्यावरण, जैविक पर्यावरण आणि सामाजिक सांस्कृतिक परिसर हे याच्यामध्ये इन्क्लूड पाहिजे. प्रश्न क्रमांक 7. While waiting for the school bus in the morning, Mona was asking her son Jess facts and definitions for the EVS test to be held today. Which of the following statements are big barriers for learning of JS? आता बघा, बॅरियर्स, हा लक्षात ठेवायचं, बिग बॅरियर्स म्हणजे सगळ्यात मोठं विधान यापैकी कोणतं आहे की जे विद्यार्थ्याच्या किंवा त्या JS शिक्षणामध्ये अडथळा ठरते. बघा, सुबह स्कूल बस का इंतजार करते समय मोना अपने बेटे JS को आज आयोजित होने वाली, आज जी काय एखादी पर्यावरण अध्ययनाची टेस्ट घेतली जाणार, एक परीक्षा घेतली जाणार आहे, तर त्यासाठी ती काय करते बघा, तथ्य आणि परिभाषा, व्याख्या आणि जे काय फॅक्ट आहे ती विचारते. हा बघा, आज परीक्षा होणार आहे, मग आपण करतोच ना, एक आपला मुलगा असेल तर आपण मुलाकडून ती तयारी करून घेतो, सांग बाबा याची व्याख्या काय आहे, याचं स्पष्टीकरण काय आहे, याची काय माहिती आहे, आपण विचारतो. मग आता निम्नलिखित में से कौन से कथन JS के सीखने में सबसे बड़ी बाधा है, सगळ्यात या ठिकाणी मोठी अडचण कोणती असेल, बरोबर. बघा काय म्हटलंय पहिलं, ऐसा करके मोना JS की सहायता कर रही है क्योंकि दोहराने से JS तथ्य और परिभाषाओं को अच्छी तरह याद करेगा. बघा की अशा प्रकारे या ठिकाणी विचारलं, प्रश्न विचारले, व्याख्या विचारल्या तर या ठिकाणी ती मदत करते, कारण JS काय करेल, जे तथ्य आहे, जे परिभाषा आहे तर ती या ठिकाणी पाठ सारखं रिवाइज करून त्याचं पाठांतर चांगल्या प्रकारे पाहू. बघा प्रश्न काय विचारा तो समजून घ्या, घाई गडबड उत्तर अजिबात देऊ नका, प्रश्न फक्त समजून घ्या, अगदी गडबड न करता, ठीक आहे. त्यानंतर बघा बी मध्ये काय म्हटलंय, ऐसा करके मोना JS की सहायता कर रही है, ठीक आहे. असं करून मोना काय करते, JS ची मदतच करते, कारण तथ्य आणि परिभाषाओं को सुबह के समय अच्छी तरह से याद किया जा सकता है, कारण सकाळी सकाळी जर अशा प्रकारच्या आपण व्याख्या वगैरे विचारल्या तर ते मुलाच्या पाठ चांगल्या होतात. ऐसा करके मोना प्राकृतिक जिज्ञासा का पोषण कर रही है, असं करून या ठिकाणी जी मोना आहे ती प्राकृतिक जिज्ञासा, ठीक आहे, जी क्युरियोसिटी आहे तर ती या ठिकाणी काय करते म्हणजे वाढवती. नंतर ऐसा करके मोना प्रक्रिया कौशल्य विकसित करे, म्हणजे जी काय प्रोसिजर नॉलेज आहे तर त्याची या ठिकाणी काय करते, डेव्हलपमेंट करते. सांगा बरं, प्रश्न काय विचारलाय की खालील पैकी कोणत्या माध्यमातून JS शिक्षणामध्ये अडचणी. छान, क्या बात आहे, छान, मस्त. काय विचारला प्रश्न आपला, अडचण कशातून येईल. आपण काय म्हटलंय, जिथं जिथं पाठांतर असेल त्याच्यामुळे अडचण उत्पन्न होणार, जिथं जिथं पोपटपंची तिथं अडचण उत्पन्न होणार, बरोबर. मग इथं लक्षात ठेवायचं, याद रहेगा, इंग्रजीमध्ये या, मोना इज हेल्पिंग JS बाय डुईंग सो बिकॉज बाय रिवाइजिंग, बरोबर. JS विल लर्न फॅक्ट्स अँड डेफिनेशन्स बाय हर्ट. रिवाइजिंग ती काय करेल या ठिकाणी, फॅक्ट काय करेल, फक्त याद करेल, तर हे नकोय आपल्याला, ठीक आहे. नंतर मोना इज हेल्पिंग JS बाय डुईंग सो बिकॉज फॅक्ट्स अँड डेफिनेशन्स आर लर्न बेटर दॅन द मॉर्निंग हावर. इथं सुद्धा तेच म्हणतंय, फक्त फॅक्ट आणि हे फक्त जे लक्षात राहतील म्हणून, फॅक्ट आणि हे फक्त लक्षात राहणं. आपण बघितलं काल सामाजिक शास्त्रामध्ये बघितलं, बघा मी कनेक्ट चालतोय सगळं, सामाजिक शास्त्रामध्ये आपण काल बघितलं की फॅक्ट या कायम स्वरूपाच्या राहत नसतात, बरोबर की नाही. फॅक्ट तुमच्या कायमस्वरूपी कधीच राहत नसतात, त्याच्यामध्ये बदल होतो, जसं दिवस जातील, जसं वर्ष जातील तसं त्याच्यामध्ये काय परिवर्तन होत असतं. म्हणून फक्त तुम्ही तथ्य किंवा एखादी परिभाषा बदलूही शकते, एखाद्या बाबतीमध्ये बदलूही शकते, बरोबर. म्हणून लक्षात ठेवा, हे तुमचं नकोय. ए आणि बी, तर याच्यामुळे अडचण येणार आहे त्याला, याच्यामुळे त्याच्या काय होईल, पोपटपंच होईल, इथं फक्त पाठांतर होईल, त्याच्यामुळे त्याला पुढे भविष्यात अडचण येईल. तर मग असं करून या ठिकाणी काय काय होणार आहे,
तर बघा, तर ऐसा करके मोना प्राकृतिक जितना पोषण कर रही है, याच्यामुळे कोणती अडचण येणार आहे का? अडचण नाही येणार. ऐसा करके मोना प्रक्रिया कौशल्य विकसित, प्रोसिजरल नॉलेज या ठिकाणी आपण विकसित होत असेल तर कोणती अडचण येत नसते. म्हणून बघा ऑप्शन क्रमांक ए आणि बी, याच्यामुळे पण अडचण उत्पन्न होईल. ए आणि या ठिकाणी बी मुळे पण अडचण उत्पन्न होणार आहे पहा. स्वाती मॅडम करेक्ट. चला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह फक्त वाचावर का, ह्याच्यामध्ये खरंच काही अडचण नाही. आपण एक सेशन मी घेणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शब्द आहेत ना महत्वाचे, ते सगळे एक सब्जेक्ट आपण बघूया, सगळे शब्द बघूया, ते अगदी पाठच करून टाकायचे, काय निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह आहे ते, म्हणजे तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. आणि प्रश्न फक्त समजून घ्या, याच्यामध्ये हीच आपली तेच बघा, दुसरं काही जास्त बघू नका, प्रश्न फक्त समजून घेण्यावरती भर द्या. ईव्हीएस टेक्स्ट बुक इज, सांगा पाठ्यपुस्तक काय पहा. ईव्हीएस की पाठ्यपुस्तक उद्देशित है. चाइल्ड सेंटर्ड, टीचर सेंटर, सब्जेक्ट सेंटर, कम्युनिटी सेंटर. बघा तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो की तुम्हाला आपल्या सिटेट मध्ये, ठीक आहे, किंवा आपल्या एज्युकेशन मध्ये किंवा एनईपी मध्ये, एनईपी 2020 असेल, एनसीएफ 2005 असेल, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी हा केंद्रस्थानी आहे. विद्यार्थी हाच सर्वस्व आहे. विद्यार्थी हाच काय पा सर्वस्व आहे. शिक्षकाला त्याच्यामध्ये एकदम गौण स्थान आहे. शिक्षकाची भूमिका काय, फक्त एक सुविधादाता आहे. त्याला फक्त एक मदत करणारा आहे शिक्षक. शिक्षकाला तिथं जास्त महत्व द्यायचं नाही. बरोबर, आपण शिक्षक आहोत म्हणून लय महत्व द्यायचं नाही शिक्षकाला, लक्षात ठेवायचं. शिक्षकाला म्हणजे ते थोडस विचार आपण बदलायचे की सगळ्यात महत्वाचा देवता आपली कोण आहे, विद्यार्थी देवता आहे. मग विद्यार्थी देवता म्हणून त्याच्या भोवती आपण फिरायचं. विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जे जे चांगलं आहे ना ते तुम्हाला निवडायचंय. बघा इथं काय काय बाबतीमध्ये पण चाइल्ड सेंटर्ड आहे तर चाइल्ड सेंटर्ड आहे. टीचर सेंटर्ड आहे का, नाही, मी सांगितलं ना शिक्षकाला नाही करायचं. सब्जेक्ट सेंटर आहे का, म्हणजे फक्त विषय केंद्रित आहे का, विषय केंद्रित नाही. तर तुमचं काय येईल पहा, कम्युनिटी सेंटर येईल. ईव्हीएसचं टेक्स्ट बुक म्हटलं फक्त विषय, तुमचा जो ईव्हीएस आहे ते विषय केंद्रित नसतं, तर तुमचं ते कम्युनिटी सेंटर असतं. म्हणजे जो काय आपला समाज आहे, बरोबर ना, या ठिकाणी आपला जो समाज असेल, आपला जो काही सामाजिक परिसर असेल, तर त्याच्याशी ते केंद्रित असतं तुमचं कोणतं, ईव्हीएस परिसर अभ्यास. म्हणून लक्षात ठेवा की चाइल्ड सेंटर्ड आणि कम्युनिटी सेंटर्ड, तर हे या ठिकाणी तुमचं ईव्हीएसचं पाठ्यपुस्तक असणार आहे. करेक्ट आहे का? म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, ए आणि डी याचं पा करेक्ट उत्तर येणार पा. लक्षात आलं? सब्जेक्ट सेंटर नसतं पा, टीचर सेंटर नसणार. प्रश्न क्रमांक 9, while teaching foods to class 4th students, Rukmini made the students eat chaat, a popular food. She asked students to describe the taste and guess the ingredients used in the chaat. This approach will help in the development of which of the following type process skill. किती सोपा, किती छान प्रश्न आहे बघा. कक्षा 4 के विद्यार्थियों को भोजन पढ़ाते हुए रुक्मिणी ने विद्यार्थियों को एक लोकप्रिय भोजन चाट, बरोबर ना, चाट या ठिकाणी काय केलं, खायला घातलं. उसने विद्यार्थियों से इसके स्वाद का वर्णन करने तथा चाट में प्रयोग की गई सामग्री का अनुमान लगाने को कहा. अनुमान लगाने को कहा म्हणजे मग त्याच्यामध्ये कोणकोणती सामग्री असेल, त्याचा स्वाद कसा आहे, त्याची चव कशी आहे, याबद्दलचा इन्फेअर करायला लावलं, त्याचा अनुमान करायला लावला. यह उपागम ही जी काय पद्धत इथं वापरली, निम्नलिखित में से किस प्रकार की प्रक्रिया कौशल को विकसित करने में सहायक है. कोणत्या प्रकारचं प्रक्रिया कौशल या ठिकाणी, प्रोसेस स्किल, ठीक आहे, प्रोसेस स्किल म्हणजे बघा आपण मगाशी बघितलं ना, तुमची प्रोसेस स्किल विकसित व्हायला पाहिजे. कशामध्ये, ईव्हीएस मध्ये. प्रोसेस स्किल या ठिकाणी विकसित होणं पण खूप गरजेचं असतं. सांगा मग कोणतं या ठिकाणी विकसित होण्यामध्ये पण मदतरूप ठरेल. थिओरिटिकल स्किल होईल का याच्यामध्ये, थिओरिटिकल नाही होणार. प्रॅक्टिकल होईल का, त्यांनी लगेचच या ठिकाणी काही गोष्टी पण करायला लावल्या का, प्रॅक्टिकली होईल का, प्रॅक्टिकली होणार नाही. ऑब्झर्वेशन स्किल आणि स्किल ऑफ डिस्क्रायबिंग, सांगा प्रॅक्टिकल नाही ना. हे प्रॅक्टिकल कसं होईल, याच्यामध्ये बघा एक शब्द तुमच्या लक्षात आला का, याच्यामध्ये एक शब्द विचारला बघा, गेस, टेस्ट अँड गेस. टेस्ट अँड गेस प्रॅक्टिकल नसतो तो. प्रॅक्टिकलचा अर्थ काय की तुम्ही ती गोष्टी प्रत्यक्षात करता. इथं त्यांनी
टेस्ट केली, चव केली आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा आता तुम्हाला गेस करायचा, इन्फेअर करायचंय. तर त्याच्या वेळेस लक्षात ठेवा तुमच्यामध्ये ऑब्झर्वेशन स्किल येणार. काय येणार? ऑब्झर्वेशन स्किल येणार. ऑब्झर्वेशन स्किल म्हणजे बघा की ज्यावेळेस समजा आपण मिरची काही तोंडात घालेल, बरोबर ना, त्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो मेंटल लेवलला की त्याच्यामध्ये अरे कोणकोणते इन्ग्रेडियंट असतील. समजा आपण चिवडा खाले की आपण बघतो काय काय टाकलंय, बघा त्याच्यामध्ये काय काय टाकलंय, लगेच आपण म्हणणार तू ह्याच्यामध्ये हे टाकलंय का. म्हणजे ते प्रॅक्टिकल नाही ना, आपल्यासमोर ते प्रॅक्टिकली केलंच गेलेलं नाही किंवा आपण प्रॅक्टिकली केलं पण नाही की त्याच्यामध्ये त्यांनी ते हे टाकले. परंतु आपण म्हणतो हा तू ह्याच्यामध्ये थोडीशी मिरी टाकली का किंवा ह्याच्यामध्ये जास्तच काय म्हणू कच्चा मसाला जास्तच पडलाय आपणच सांगत असतो. कारण आपल्याला ती आपण ऑब्झर्वेशन करत असतो. लक्षात आलं? निरीक्षण करत असतो. इथं या ठिकाणी डिस्क्रायबिंग ते येणारच नाही, प्रॅक्टिकल नाही येणार. याच्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन इथं अवलोकन कौशल्य येतं. लक्षात आलं? तुम्ही ज्या वेळेस गेस करतात त्यावेळेस तुमचं तिथं ऑब्झर्वेशन येईल. तुम्ही ज्यावेळेस बाहेर फिरायला जाईल त्यावेळेस जे काही निरीक्षण विद्यार्थ्यांनी केलं जाईल तर ते निरीक्षण त्याच्यामध्ये आपण म्हणजे विचारल्यानंतर त्या निरीक्षणावरती आधारित सगळ्या गोष्टी येणार आहेत. लक्षात आलं? मग इथं प्रश्न बघा, परत एकदा वाचून बघा की चाट त्यांना खाया घातला आणि त्याच्यानंतर बघा इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत तुमचं काहीही बदलेल, वरचं तुमचं इथं काहीही बदलेल पेपरमध्ये, वेगळं काही येईल. परंतु हे महत्वाचं आहे बघा की तिने विचारलं टू डिस्क्राईब द टेस्ट अँड गेस द इन्ग्रेडियंट्स युज्ड इन द चार्ट. म्हणजे कोणकोणते इन्ग्रेडियंट वापरले तर ते या ठिकाणी सांगा. तर त्यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागेल. बरोबर आहे की नाही? ऑब्झर्वेशन करणार की नाही? लक्षात? चला हा एक्झाम्पल लक्षात ठेवा. मी एक्झाम्पल असे देत असतोय, ठीक आहे. ईटी मध्ये सुद्धा माझ्याशिवाय एक्झाम्पल होते. बरेच जण म्हणले सर तुमचे एक्झाम्पल आठवून आम्ही प्रश्नांची उत्तर दिली. लक्षात ठेवा त्याच्या रिलेट आपण एक्झाम्पल करत गेलो की आणि ह्याच्यामध्ये हेच महत्वाचं आहे, तुम्हाला एक्झाम्पल उदाहरणं हे आपल्याशी रिलेट असली ना लक्षात राहतं. नाही तर मग हे पॅडागॉजी मात्र लय डोक्याला हे होतं बा, कन्फ्युज निर्माण करतं. एक्झाम्पल लक्षात ठेवा असे सांगत असतो मी, मजेदार. The skills developed by students when they conduct the activity given in the topic what floats what sings. काय बुडतंय काय तरंगतंय, बरोबर. जब विद्यार्थी विषय क्या तैरता है क्या डूब जाता है में दिए गए क्रियाकलाप को संचलित करते हैं. म्हणजे ही एखादी ऍक्टिव्हिटी मुलं करतात की काय काय पाण्यावरती तरंगतं आणि काय या ठिकाणी तळाला जातं किंवा उडतं, ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी ते करतात. तब उनमें जिन कौशलों का विकास होता है वे. आता त्यावेळेस आता बघा कोणत्या कौशल्याचा विकास होईल? प्रेक्षण, खोज, चर्चा करणं, ठीक आहे. प्रेक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, प्रेक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, डिस्कवरी अँड डिस्कशन. नंतर बघा साक्षात्कार करणं, इंटरव्ह्यूइंग, क्वेश्चनिंग, कोऑपरेशन. नंतर ऑब्झर्विंग, रेकॉर्डिंग, एनालिसिस, एक्सप्लेनेशन, डिस्कशन, कन्सर्न फॉर जस्टिस अँड इक्विलिटी. प्रेक्षण, खोज, चर्चा करणं. बघा व्यवस्थित बघा काय म्हटलं त्याच्यामध्ये, अभिलेखन, विश्लेषण, ऑब्झर्वेशन, रेकॉर्डिंग, अनालिसिस. आता बघा काही ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तू समजा काय झाल्यात की समजा पाण्यामध्ये आपण टाकल्या, पाण्यामध्ये त्या बुडतील. काही ज्या हलक्या वस्तू आहेत त्या वरती राहतील, बरोबर ना. आता याच्यामधून काय म्हटलंय की या ठिकाणी कोणत्या कौशल्याच्या ठिकाणी विकास होतोय. बघा पहिलं तुमचं ऑब्झर्वेशन तर करेक्ट आहे, पहिलं तुमचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी होतंय, बरोबर ना. आता इथं तुमचं ऑब्झर्वेशन आलंय का? बघा चार मध्ये ऑब्झर्वेशन आलेलं नाही. बघा ऑप्शन वेगळे कसे काढायचे समजून घ्या. तुमचं याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहेच, बरोबर ना. पाण्यामध्ये काय बुडतंय काय तरंगतंय ह्याचं निरीक्षण विद्यार्थी करतात, त्यामुळे ऑब्झर्वेशन येणार. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे का? आपण इथं इंटरव्ह्यू आलंय म्हणून दुसरा आणि या ठिकाणी चौथा ऑप्शन आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा नाही. बघा त्या गोष्ट लक्षात ठेवा, दुसरा आणि चौथा ऑप्शन या ठिकाणी विचारात नाही घ्यायचं कारण ऑब्झर्वेशन तिथं आलं नाही, ठीक आहे. आता बघा त्याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय फरक आहे तो आता बघा आपण. इथं म्हणलं ऑब्झर्वेशन, इथं म्हणलं आपण डिस्कवरी. आता डिस्कवरी त्याच्यामध्ये आपण काही शोध लावतोय का? मुलं काही शोध लावतात नाही ना, प्रॅक्टिकली त्या गोष्टी तिथंच आहे तिथंच या ठिकाणी त्या करणार आहेत, बरोबर की नाही. म्हणजे काय की मुलांनी त्या गोष्टी टाकल्या की ते ऑब्झर्वेशन होईल. आता बघा आता समजा काही ज्या वस्तू आहेत त्या काही वस्तू समजा आपण पाण्यामध्ये टाकल्या काही बुडतील, बरोबर ना, आणि काही वस्तू या ठिकाणी वरती येतील. आता यावेळेस समजा ज्या काही बुडणाऱ्या वस्तू आहेत आणि ज्या काही समजा हलक्या वस्तू आहेत त्या वरती येणार आहेत, तर त्यावेळेस त्यांचं काय होईल? ऑब्झर्वेशन होईल. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर बाबा बुडणाऱ्या वस्तू का बुडतायत आणि ज्या हलक्या वस्तू म्हणजे ज्या तरंगणाऱ्या वस्तू त्या तरंगतात, त्याच्यामध्ये मुलं विश्लेषण करतील ना, अनालाइज करतील,
बरोबर का नाही, अनालिसिस करतील की नाही. म्हणून बघा याच्यामध्ये अनालिसिस आलाय का, याच्यामध्ये अनालिसिस आलेला नाही, म्हणून तुमचा पहिला ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. लक्षात घ्या. तर बघा काय काय होणार आहे, तुमचं ऑब्झर्वेशन होईल, तुमच्या ठिकाणी रेकॉर्डिंग होईल. रेकॉर्डिंग म्हणजे काय होतं, रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही हा, इथं अभिलेखन होतं. अभिलेखन होतं म्हणजे काय होतं की मुलं काय म्हणणार की बाबा याच्यामधला समजा आपण दगड आहे, तो दगड काय झाला, बुडला. बरोबर, जी समजा मिरची टाकली, मिरची काय झाली वरती, खोडरबर टाकली, काय झाली, ती तरंगली, आणि त्यांचं ते रेकॉर्ड तयार करतील, बाबा हे बुडलं, हे या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर पुढे काय होईल, त्याचं विश्लेषण करतील ते, की बाबा दगड का बुडला, खोडरबर का तरंगली, त्याचं ते विश्लेषण करतील. दोघांमधील ठिकाणी साम्य भेद या ठिकाणी त्याच्यावरती काय आपण म्हणूया की सगळ्या गोष्टींचा अनालाइज होईल, आणि मग ते शेवटी निष्कर्ष काढतील किंवा जड वस्तू पाण्यामध्ये बुडतील, ज्या हलक्या वस्तू आहेत त्या ठिकाणी काय होतील, वरती तरंगतील. म्हणून याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अनालिसिस येणार. अनालिसिस आलंच पाहिजे. बरोबर, ऑप्शन क्रमांक 3. अनालिसिस शिवाय या ठिकाणी म्हणजे हे कौशल्यच विकसित करणार आहे ना आपण, अनालिसिस करणं. करेक्ट आहे. म्हणजे बघा ऑब्झर्वेशन, तुमचं रेकॉर्डिंग म्हणजे त्याचं रेकॉर्ड करावं लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अनालिसिस येणार. रेकॉर्डिंग म्हणजे अभिलेखन करणं. रेकॉर्डिंग मी तुम्हाला सांगतो, रेकॉर्डिंग नाही करायचं, शब्दाचा अर्थ इंग्रजीशी घेऊ नका. रेकॉर्डिंग करणं म्हणजे जे समजा आपण केलेली ऍक्टिव्हिटी आहे, जे काय त्याच्यामध्ये बुडतंय ते आपण लक्षात ठेवतो किंवा आपण ते लिहून ठेवतो. ज्या काय बुडणाऱ्या वस्तू आहेत त्या लिहून ठेवणार, ज्या काय तरंगणाऱ्या वस्तू आहेत त्या लिहून ठेवणार, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कळेल ना. तुम्ही पाठ्यपुस्तक बघा, पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ते ऍक्टिव्हिटी पण दिलेली आहे, आपल्या सुद्धा आहे की त्याच्यामध्ये बुडणाऱ्या वस्तू आहेत त्या बघा, कोणकोणत्या वस्तू त्या मुलांना वेगळ्या प्रकाराला लावल्या जातात. आधी आपल्याला तो प्रयोग आहे, प्रयोग करतो, ऑब्झर्वेशन होतं, आणि नंतर ते रेकॉर्ड पण केलं जातं. म्हणजे रेकॉर्ड म्हणजे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणं याचा अर्थ घेऊ नका. तर ते तुम्हाला लिहायला लावलं जातं, मुलं लिहितात, ते वेगळं काढायला लावलं जातं, आणि नंतर मग ते मुलांचं अनालिसिस होतं किंवा ज्या जड वस्तू असतील तर त्या वरती पाण्यामध्ये बुडतील, आणि ज्या हलक्या वस्तू आहेत त्या वरती तरंगतील, म्हणजे अनालिसिस करायला लावलं जाईल. बरोबर ना. इथं डिस्कव्हरी कुठल्या प्रकारचा या ठिकाणी आपल्याला शोध करायचा नाही, शोध लावायचा नाही. ओके. लेखन म्हटलं इथं बघा, तुम्ही हिंदी शब्द वाटला नाही महेश सर, त्यामुळे या ठिकाणी बघा तुमचा 1 मार्क गेला. बरोबर की नाही. रेकॉर्डिंगचा अर्थ तुम्ही डायरेक्ट रेकॉर्डिंगशी घेतला, तसं नाही करायचं. त्याच्यामध्ये रेकॉर्ड लक्षात ठेवा, हिंदीमध्ये असे शब्द असतात, रेकॉर्ड करणं म्हणजे ते थोडक्यात मुद्रित करणं, लिहून ठेवण्याचा अर्थ असा असतो. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 11. राधा एक ईवीएस की अध्यापिका दिवाली पर अपने घर पुरी बना रही. पुरी बनवते, काय बनवते या ठिकाणी, आता घरी दिवाळीच्या वेळेस सगळ्या पुऱ्या वगैरे बनवल्या जातात. त्यानंतर बघा, उसकी बेटी गीता को यह आश्चर्य हुआ कि पुरी तलने पर फुली क्यों. आता तिची जी मुलगी आहे ना, तिला आश्चर्य वाटलं, बरोबर ना, किंवा तिला तळल्यानंतर ती का फुलली, ती का फुगली. राधा को एक शिक्षक होने के नाते क्या करना चाहिए. आता राधा काय पण शिक्षकच आहे. तुमच्यापैकी शिक्षिका बरेच असतील, मुलीने असा प्रश्न विचारला असेल त्यावेळेस तुम्ही काय केलं असतं, तुम्ही काय करणार सांगा आता. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, पेडागॉजी मध्ये बऱ्यापैकी आपण आपल्याला म्हणजे थोडक्यात विद्यार्थी आपल्या समोर आहे, आणि जे शिक्षक प्रत्यक्ष शाळेमध्ये आहेत ना त्यांच्यासाठी पेडागॉजी सोपी. तुम्ही थोडंसं रिलेट करत चला, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जातील. मुलांपासून फक्त बाजूला जायचं नाही, कायम लक्षात ठेवा. मुलांनाच धरून चला सगळं. पेडागॉजी पण मुलांच्याच भोवती असते, विद्याच्या भोवती असते. पहला म्हटलं की उससे कहे कि पानी के अणु भाप में बदल जाते हैं और इस तरह से बनी भाप के कारण पुरी फुल जाती है. आता बघा काय सांगितलं की तिला आपण सांगितलं जे अणु आहेत, अणु म्हटले, पानी के अणु भाप में बदल जाते हैं. Tell her that water molecules get converted into steam and पुरी gets purple due to the steam thus formed. ठीक है. याच्यामुळे काय झालं, पुरी काय झाली, फुलली असं म्हटले. नंतर बघा, उससे इस तरह की अन्य फुलने वाली खाने की वस्तु जैसे चपाती के बारे में सोचने को कहे और इसका कारण खोजने को कहे. बघा व्यवस्थित समजून घ्या की तिला सांगायचं की ज्या काही वेगवेगळ्या काही वस्तू आहेत ज्या फुगतात ते बघ. जसं की समजा चपाती आहे, चपातीबद्दल विचार कर आणि तो त्यातून शोध. नंतर इससे उससे उसका कारण सोचणे, यह समझाने को कहे कि तेल में तलने पर पूरी क्यों फूल जाती है. पुरी का फुलते, तेलामध्ये तळल्यानंतर पुरी का फुलते. उससे यह दिखाए कि चावल पकाने के दौरान चावल के बर्तन को ढकने वाली थाली भी ऊपर उठती है, उससे उसके ऊपर उठने का कारण पूछे. तर त्यावेळेस तुम्ही ते कारण या ठिकाणी विचारू शकता. सांगा काय केलं पाहिजे.
आपण मगाशी एक प्रश्न बघितला. काय प्रश्न बघितला की परिसर अभ्यासाचा उद्देश काय असतो, बघितला की नाही. परिसर अभ्यासाचा उद्देश काय असतो आणि काय नसतो. डायरेक्ट इन्फॉर्मेशन देणं उद्देश आहे का आपला, डायरेक्ट इन्फॉर्मेशन देणं उद्देश आहे का, अजिबात नाही. मग ते कायम लक्षात ठेवायचं. ते जे कन्सेप्ट आहे ना ती कुठंच विसरायची नाही. डायरेक्ट इन्फॉर्मेशन नको. तुम्हाला डायरेक्ट व्याख्या द्यायची का नाही, डायरेक्ट वर्णन करायचंय का, अजिबात वर्णन करायचं नाही, डायरेक्ट व्याख्या द्यायची नाही, डायरेक्ट इन्फॉर्मेशन द्यायची नाही. मुलांना स्वतः त्याच्यामधून शोधायला लावा, मुलांची क्युरिओसिटी पण जागृत करा. मुलं त्याच्यामधून शोधतील, मुलाचं नॉलेज स्वतः ठिकाणी त्याला मिळवू द्या. ते कायमस्वरूपीच असतं, बरोबर ना. त्यावेळेस आपण त्याला मदत करा, ते नॉलेज मिळवण्यासाठी त्याला मदत करा, परंतु डायरेक्ट उत्तर देऊन मोकळं होऊ नका. परिसर अभ्यासामध्ये लक्षात ठेवा, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. म्हणून तुमचं पहिलं या ठिकाणी कधीच करेक्ट नाही येणार. इथं बघ डायरेक्ट तिने सांगितले की या ठिकाणी बाळा काय होतं, पाण्याची वाफ होते आणि वाफेमुळे काय होते, पुरी फुगते. डायरेक्ट सांगितलं ना, डायरेक्ट इन्फॉर्मेशन द्यायची का आपल्याला, डायरेक्ट इन्फॉर्मेशन देणं या ठिकाणी आपला गुन्हा आहे. म्हणजे कारण गुन्हा कशामुळे की आपला एक मार्क जातो म्हणून. डायरेक्ट इन्फॉर्मेशन द्यायची नाही. नंतर बी मध्ये काय म्हटलं बघा, उससे इसी तरह के अन्य फुलने वाली खाने की वस्तू जैसे चपाती के बारे में. हा बाबा चपाती का फुगते याचा तू विचार कर. मग मूल आता विचार करायला लागेल. काय करेल मूल, विचार करायला लागेल. ते हळूहळू ती शोधेल. ती म्हणजे लगेच उत्तर आपल्याला लगेच द्यायचं अजिबात नाही. उद्या परवा 2 दिवसांनी हळूहळू ती ऑब्झर्वेशन करायला लागेल. कारण आपल्याला ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप करायचंय. अनालिसिस करेल ती, बरोबर ना. रेकॉर्डिंग सुद्धा करेल ना ती. आता ते करेल का रेकॉर्डिंग, बाबा पुरी फुगली ती चपाती पण फुगली, मग काय काय फुगतंय काय काय फुगत नाही ते पण बघेल ना. म्हणून या ठिकाणी तुम्हाला बी सोबत जावं लागेल. तर हे आपल्याला एक शिक्षक म्हणून हे आपल्याला करावं लागेल, बरोबर. नंतर उससे इसका कारण सोचणे, मग एक कारणाचा विचार करा. यह समझाने को कहे की तेल में तलने पर पूरी क्यों फुल जाते. आता याच या ठिकाणी कारण सांगायचं, फक्त तिथपर्यंत आपण त्याला बांधून ठेवायचं. म्हणजे काय की बाबा तेलामध्येच का ती पुरी फुगते. एक लक्षात ठेवा की आपल्याला कन्व्हर्जंट थिंकिंग विकसित नाही करायची. काय कन्व्हर्जंट थिंकिंग विकसित नाही करायची, तर तुमची डायव्हर्जंट थिंकिंग विकसित करायची. कोणती, डायव्हर्जंट थिंकिंग. डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे तो मूल सगळ्या बाजूने विचार केले, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करेल. जर तुम्ही आपले इथं कारण तिने विचारलं की का पुरी फुगते, मग तेच आपण या ठिकाणी सांगायचं का कारण आणि ते समजून घे की तेलामधली पुरी का फुगते. तर ती फक्त त्याच एकाच विषयात धरून बसेल ना, त्यामुळे ते विचार जास्त करणार नाही. म्हणून या ठिकाणी पास सी पण करेक्ट येणार नाही. त्या विचारात ना अजून इथं बघा चपाती दिली की नाही, म्हणून चपाती दिली. दुसरा अजून काय काय फुगतं हेही विचार, त्याला आपण विचारणार. मग भाकरी पण फुगते, चपाती पण फुगते, अजून वेगळे पण फुगतं, बरोबर. वेगवेगळ्या जे घटक आहेत, आपण भजी वगैरे असते ती सुद्धा बघा थोडे थोडे फुगत असतात. ठीक है, मग बघा तुमचं सी येईल का नाही. उसे यह दिखाए कि चावल पकाने के दौरान चावल के बर्तन को ढकने वाली थाली भी ऊपर उठती है, बरोबर. और उससे उसके ऊपर उठने का कारण पूछे. म्हणजे तिला ते शोधायला लावायचं की वाफेमुळे, ती सांगेल आता की हा वाफेमुळे काय होतं, वर येते. आणि म्हणून मग ती स्वतः विचार करेल, स्वतःच नॉलेज ती निर्माण करणार आहे की पुरीमध्ये किंवा चपातीमध्ये भाकरीमध्ये आपण पाणी ज्यावेळेस पिठामध्ये मिक्स करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी असतं. ज्यावेळेस आपण ती तव्यामध्ये टाकतो तर त्यावेळेस ती गरम होते, त्याच्यातील पाण्याची वाफ होते आणि ती वाफ बाहेर यायला बघते आणि त्याच्यामुळे त्याला काय होतं, पापोदरा येतो किंवा आपण काय म्हणू, ती फुगत असते. तर ही ती त्याचं या ठिकाणी नॉलेज तयार करेल आणि हेच आपल्याला करायचं असतं, बरोबर की नाही, समजलं का. हेच आपल्याला करायचं असतं, डायरेक्ट द्यायचं नाही. उद्देश लक्षात ठेवा, उद्देश पण लिहून ठेवा की हे आपल्याला डायरेक्ट नाही करायचं. मुलांना स्वतः करायला लावायचं ए आणि पण डी. बाकीचं इथं मुलांना आपण कन्व्हर्जंट थिंकिंग त्या ठिकाणी विकसित करायला होते. ए आणि सी मध्ये. ठीक आहे, बी आणि पण डी आपल्या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 12. इन क्लास 4 चॅप्टर ऑन चेंजिंग टाइम्स. चौथीमध्ये पहा या ठिकाणी काळ बदलतो, बरोबर ना. बदलते समय में विद्यार्थियों से अपेक्षा की जाती है कि वे अपने दादा दादी से संवाद करे, उनसे उनके बाल्यकाल के विषय में जाने. ये उपागम निर्भर है. म्हणजे या ठिकाणी काय होतं पहा, काळ बदलतो, परिवर्तन होतं. मग आजी आजोबा सोबत काय करा, संवाद करा आणि बाल्यकाल के विषय में या ठिकाणी काय करा, तुम्ही चर्चा करा. मग हा या ठिकाणी जो उपागम आहे, अप्रोच आहे, तो कशाच्या ठिकाणी निर्भर करतो, कशाचे पहा रिलीज होईल. समजताय ना पहा, कन्सेप्ट क्लिअर होतील तुमची. ठीक आहे, काही असू द्या मिसकन्सेप्शन असतात, हळूहळू तुमच्या सगळ्या त्या डेव्हलप होतील. आणि उलट आपण चुकलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्या लक्षात राहतात, एकदम गोष्टी क्लिअर होतात. हिस्टरी, आर्किओलॉजी, रिटन रेकॉर्ड की ओरल हिस्ट्री.
इतिहास पर, पुरातत्व पर, लिखित अभिलेख पर की मौखिक इतिहास पर? काय विचारलं बघा, आजी आजोबाला विचारलंय की तुमच्या म्हणजे तुमच्या बाल्यावस्थेत तुम्ही लहानपणी नेमकं काय करत होता. बघा, तर आपल्या आजी आजोबा जे आपण लहानपणी विचारतो त्यांनी काय कुठे येऊन ठेवलेलं नसतं, तर त्यांनी ते मौखिकतेवरती असतं, म्हणून ते इतिहासावरती नाही येत. म्हणजे इतिहास लिखित असतो, पुरातत्व नाही, लिखित अभिलेख नाही, तर मौखिक इतिहासावरती या ठिकाणी हे निर्भर आहे. पहा, मौखिक इतिहास आहे, बरोबर ना, मौखिक इतिहास आहे. चलो प्रश्न पुढचा. कैंप में शाम के दौरान नाइमा अपने विद्यार्थियों से उनके कमरे साफ करने के लिए झाड़ू लगाने को कहती है. बघा, संध्याकाळी काय करते बघा, नाइमा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गामध्ये साफ करण्यासाठी झाडू म्हणजे या ठिकाणी झाडू मारायला सांगते. मनी कहता है, मनी म्हणतो की मेरी दादी कहती है अगर हम सूर्यास्त के बाद झाडू लगाए तो हम गरीब हो जाएंगे. बघा, तो आता मनी म्हणतोय की बाबा सूर्यास्तानंतर जर आपण झाडू लावला किंवा ठिकाणी झाडू केला, झाडून काढलं तर आपण गरीब होऊ. नईमा को क्या करना चाहिए? आता नईमाला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे? मनी से कहे की अगर हम शाम को घर में झाड़ू लगाते तो ऐसा कुछ नहीं होता. मनीला या ठिकाणी सांगा की जर संध्याकाळी आपण झाडू लावला तर काहीच होणार नाही. मनी से कहे की जहां हम रहते हैं उस जगह को साफ रखना चाहिए इसलिए झाडू लगाना चाहिए. ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपण झाडू लावला पाहिजे, कारण ते साफ ठेवावं लागेल म्हणून. मनी से पूछे की क्या उसने यह देखने के लिए कि अगर सूर्यास्त के बाद झाड़ू लगाया जाए तो क्या होता है, कभी झाड़ू लगाया है, म्हणजे बघ खरंच काय होतं हे बघ. नंतर मनी से कहे कि वो झाड़ू लगाकर इस बात की जांच करे कि ऐसा करके क्या वो गरीब हो जाता है. तर या ठिकाणी त्याची पडताळणी करायला लावायची. बाबा तू जे समजा बघितलंय ना त्याची पडताळणी कर, खरंच गरीब होतो का, एकदा झाडून तू लावच, बरोबर ना, की एकदा तू झाडून काढ सूर्यास्तानंतर असं काय होईल का. तर स्वतः ज्यावेळेस तो घेईन ना, आपण सांगून म्हणजे आपण म्हणतो ना अनुभवाचे बोल अनुभवाचे बोल, आपण कितीही सांगा पण ज्यावेळेस अनुभव येत ना तोपर्यंत कोणी विश्वास ठेवत नाही. नाहीतर मग सांगून बाह्य प्रेरणे मजा नसते, तर ते आंतरिक प्रेरणा असायला पाहिजे. स्वतः ते क्युरिओसिटीने या ठिकाणी त्याने ते समजून घेतलं पाहिजे, ज्ञानाची निर्मिती स्वतः केली पाहिजे, त्यावेळेस तो कधी विसरत नाही. म्हणून त्याला आपण सांगितलं पाहिजे की या ठिकाणी तो झाडू म्हणजे झाड आणि त्याची या ठिकाणी माहिती घे, बरोबर ना, जांच कर की याच्यामुळे खरंच या ठिकाणी गरीब होतं का. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट येणार. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, पहिल्यामध्ये काय मनी से कहे की अगर हम शाम को घर झाड़ लगाते तो ऐसा कुछ नहीं होता, म्हणजे असंच आपण सांगून तो विश्वास नाही ठेवणार. मनी से कहे की जहां हम रहते हैं उस जगह को साफ रखना इसलिए झाड़ू लगाना चाहिए. ठीक है, मनी से पूछे कि क्या उसने देखने के लिए कि अगर सूर्यास्त के बाद झाड़ू लगाया जाए तो क्या होता है, कभी झाड़ू लगाए, म्हणजे काय होईल. तर जांच करणं महत्वाचं आलं, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी बघा, टेल मनी टू स्वीप द रूम अँड टेस्ट वेदर द बिकम्स पूर बाय डुईंग सो. खरंच काय होईल का, तर या ठिकाणी आपण त्याला शोधायला लावायचं, तर हे सगळ्यात महत्वाचं. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 14. विद्यार्थियों को अधिगम प्रक्रिया में सक्रिय भाग लेने के लिए प्रोत्साहित किया जाता है. अधिगम प्रक्रिया में शिक्षण प्रक्रियेमध्ये ऍक्टिव्ह भाग घेण्यासाठी त्याला आपण मोटिवेट करतो, जिससे उनमें प्रक्रिया कौशल का विकास होता. ज्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी प्रोसेस स्किल डेव्हलप होते. कारण विद्यार्थी अध्ययनामध्ये समाविष्ट झाला, त्याने भाग घेतला की विद्यार्थ्याचा प्रोसेस स्किल विकसित होतं, जो उन्हें जीवन में मदत करेगा. तर हे जे काय प्रोसेस स्किल आहे, प्रोसेस स्किल विकसित झालं की जे जीवनामध्ये या ठिकाणी मदत करेल. तर हा जो विचार आहे तो कशावरती पण निर्भर आहे. खोज उपागम, अन्वेषण विधी, संप्रत्यात्मक उपागम की अनुभवात्मक अधिगम पर. प्रोसेस स्किल जर तुमचं डेव्हलप झालं तर मुलाला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होतो. डिस्कवरी अप्रोच, इन्क्वायरी मेथड, कन्सेप्च्युअल अप्रोच, एक्सपिरियन्शियल लर्निंग. करेक्ट येईल तुमचं की जीवनामध्ये आपल्याला जे मदत करणार आहे ते अनुभवावरती आधारित असायला पाहिजे. तुम्ही जे काय अनुभव घेतलात, जे काय तुम्ही प्रॅक्टिकली काही गोष्टी करून बघितल्यात, तर त्याचा तुम्हाला उपयोग भविष्यामध्ये होत असतो. त्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो, त्याला अनुभवात्मक अधिगम असं म्हणतो. काय आलं तुमचं, अनुभवात्मक पाहिजे ना, की या ठिकाणी तुम्ही जी काय प्रोसेस स्किल विकसित केली, प्रोसेस स्किल डेव्हलप केलेली आहे. त्याला थोडक्यात आपण एक साधं सोपं उदाहरण घ्यायचं झालं, त्याला तुम्ही भेळ बनवायला शिकवली, त्याने भेळ तिथं बनवली, प्रॅक्टिकली भेळ बनवली, चहा बनवायला शिकलाय, त्याला ते भविष्यात उपयोगी येणारच आहे ना. ते मूळ स्वतः घरी करून बघेल, बरोबर ना.
आपण त्याला काय वेळ बनवतात सगळं साहित्य जमा करायला लावलं, त्या सगळ्या गोष्टी प्रोसेस स्किल आपण शिकवत असतो प्रोसेस स्किलने, आणि त्याचा उपयोग त्याला अनुभवामध्ये म्हणजे भविष्यात होत असतो. त्यालाच आपण अनुभवात्मक अधिगम म्हणतो, एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो. ठीक आहे. बाकी डिस्कवरी अप्रोच प्रकार तेवढ्या पुरतच असेल, बरोबर. इन्क्वायरी मेथड, कन्सेप्च्युअल मेथड तेवढ्या पुरतच राहील. ते आपण असे बरेच या ठिकाणी गोष्टी समजून घेतलेल्या असतात, पण त्याचा उपयोग थोडाच आपला होतोय असं नाही. म्हणजे समजा आपण काय म्हणतो की डीएड बीएड मध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी शिकलोय, म्हणून त्याला प्रत्यक्षात उपयोग होतोच आहे का, असं नाही. म्हणजे त्यातला खूप कमी गोष्टींचा उपयोग होत असतो. मग तुमचे अनुभव खूप महत्वाचे असतात. अनुभवाच्या आधारावर तुम्ही एखादी पद्धत न वापरता सुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकता. तर हा अनुभव खूप महत्वाचा, बरोबर. शेवटचा प्रश्न बघा. फाइल ऑन अ विजिट द झू स्टुडंट्स वेअर ऑब्झर्विंग रॅबिट्स. आता बघा, चिडियाघर की सैर के दौरान, चिडियाघर, ठीक आहे. तर याच्या म्हणजे सैर करतोय आपण, एक सहल काढलेली आहे. तर खरगोश देखा, एक विद्यार्थ्याने काय केलंय, खरगोश, एक रॅबिट बघितला, ससा बघितला. किरणने अध्यापिका से पूछा व खरगोश कोणसा आहे. आता किरणने शिक्षिकेला विचारलं की तो ससा कोणता आहे, तो ससा कोणता आहे जो या ठिकाणी कछुओं के साथ दौड़ा था. ठीक आहे. कासवासोबत ज्याने पास शर्यत लावलेली होती तो ससा कोणता आहे, व कछुआ कहा आहे. मग तो ससा सांगा, किंवा तो ससा कोणता आहे, किंवा या ठिकाणी ते कासव कुठे, इथं असेल ना ते, बरोबर ना. आपण प्राणी संग्रहात आलं तर सांगा. तर किरण के प्रश्न पर्यावरण अध्ययन अधिगम के किन उद्देश्य को इंगित करते. इंगित करणं म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, दाखवणं. ठीक आहे. इंगित करणं, दर्शवलं जात आहे. सांगा कि बच्चों को अन्वेषणात्मक गतिविधि से जोड़ना, बच्चों की सृजनात्मकता का पोषण करना, क्रिएटिविटी, परिवेशीय मुद्दों पर जागरूकता का विकास करना, वन्य जीवन के प्रति संवेदनशीलता विकसित करना. सांगा आता. अशा प्रकारे आपण गोष्ट शिकवली, कुठं, शाळेत शिकवली गोष्ट. ही एक ससा असतो, एक कासव असतो, ही गोष्ट आपण शिकवली. नंतर आपण आता कुठं गेलो, प्राणी संग्रहालयामध्ये गेलो, आणि तिथे गेल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न केला की सर तुम्ही काल गोष्ट सांगितली होती, परवा गोष्ट सांगितली होती, मग त्याच्यातला ससा आणि त्यातला कासव यापैकी सांगा कोणता आहे. सांगा बरं, काय नेमकं काय केलं त्या मुलीच्या मनामध्ये, काय आहे. टू कनेक्ट चिल्ड्रन विथ एक्सप्लोरेटिव एक्टिविटीज, बच्चों को अन्वेषणात्मक गतिविधि से जोड़ना, बच्चों की सृजनात्मकता पोषण करना. मुलांची सृजनात्मकता कशी असेल सांगा बरं. मुलांची सृजनात्मकता कशी असेल, मुलांनी ते आधी त्याने अनुभव घेतलाय आणि त्याच्यानंतर आता सांगा दाखवतायत ते. सृजनात्मकता कशी असेल की जे पूर्णपणे नवीन असेल. आता गोष्ट तुम्ही पूर्वी ऐकलेली ना, गोष्टीमधलं ती विचारते की ससा कुठे आणि कासव कुठे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची सृजनात्मकता येणार नाही. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की एक्सप्लोरेटिव्ह ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये काय होती, कनेक्ट होती, म्हणजे बच्चों के अन्वेषणात्मक गतिविधियां जोडती. म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्याची क्युरिओसिटी अजून जागृत आहे. त्या मुलीची क्युरिओसिटी अजून जागृत आहे. क्युरिओसिटी त्या ठिकाणी ती डेव्हलप करते की आता तिला माहिती करून घ्यायची की याच्यातला ससा कोणता, याच्यातलं कासव कोणतं, बरोबर ना. तिथं भरपूर वेगळ्या प्रकारचे प्राणी असते, परंतु क्युरिओसिटी अजून त्याच्यामध्ये डेव्हलप आहे, आणि तिच्या नॉलेजला ती अजून एक्सप्लोर करायला बघती, अजून ती काय करते, वाढवते. म्हणून तर आपण त्या ठिकाणी प्राणी संग्रहालयामध्ये घेऊन जातो ना. मग त्यांचे जे काय कन्सेप्ट असतील, जे काय आपण शाळेमध्ये शिकलोय, तर शाळेच्या बाहेर घेऊन जायचे, म्हणजे या ठिकाणी शाळेच्या बाहेरच्या परिसराशी आपण त्यांना कनेक्ट करायचे, आणि म्हणून या ठिकाणी अन्वेषणात्मक गतिविधी याच्यासोबत जोडली जाईल. लक्षात घ्या. इथं सृजनात्मकता का पोषण केलं जाईल का, सृजनात्मकता आपण काय म्हणतो की नाविन्य याच्यामध्ये असायला पाहिजे, नवीन काहीतरी कल्पना केल्या असतील. नंतर परिवेशीय मुद्दा, म्हणजे जे काय परिवेशीय मुद्दा याच्यामध्ये येतोय का, नाही, कुठल्याही प्रकारचा परिवेशीय मुद्दा इथे येणार नाही किंवा इश्यू नाही येणार. आणि संवेदनशीलता याच्यामध्ये विकसित करायची का, तर संवेदनशीलता सुद्धा विकसित करणं याचा उद्देश नाही. जे काय मुलीने विचारलं त्याची क्युरिओसिटी आहे, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक्सप्लोरेटिव्ह ऍक्टिव्हिटीज पण डेव्हलप होत आहेत. ठीक आहे. जागरूकता सुद्धा याच्यामध्ये येत नाही. लक्षात ठेवा, बच्चों के अन्वेषणात्मक गतिविधियों से जोडणं. अन्वेषणात्मक म्हणजे काय, एक्सप्लोरेटिव्ह ऍक्टिव्हिटीज, ज्या काय समजा त्यांच्या मनामध्ये असते, जे काय शिकलेलं आहे, तर ते आपण पुढे वाढवत नेणं, त्याच्यामध्ये अजून भर टाकणं, याच्यासाठी हे या ठिकाणी केलं जाते. ठीक आहे. समजलं का इथपर्यंत. चला, अशा प्रकारे बघा हे प्रश्न होते. काही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला नवीन वाटले असतील, ठीक आहे, त्या समजून घ्या. त्याच कन्सेप्ट तुम्हाला सारख्या रिपीट होतात, फक्त कन्सेप्ट वरती भर द्या. हळूहळू सगळ्या गोष्टी, आणि उद्देश तुम्हाला जे सांगितले ते एकदा मी तुम्हाला सगळं नेमकी प्रत्येक विषयाची पॅडागॉजी आणि त्यांचा वेगळा काय बेस असतो तो मी एकदा घेतोय. ठीक आहे. एकदा मी तो घेतो, तोपर्यंत आपण हे प्रश्न बघूया, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. त्याच्या वेळेस लक्षात, अरे हा त्याचा हे असं असतं ते. ठीक आहे. त्यावेळेस तुमच्या ते लगेच लक्षात येईल. कारण आपण थोडंसं असं उलट चालायचं, प्रश्न तुमच्या लक्षात आले की नंतर आपण तो टॉपिक घेतला की तुमच्या तो एकदम डोक्यात बसेल.
ठीक आहे. हा, थांबूया आपण इथं. समजलं का सांगा? 10 ओके. प्रश्न नवीन होते ना? हा, परंतु बघा बरं, आपल्याला नवीन गोष्टी माहिती होतात की नाही? नवीन प्रश्न बघितले की नवीन गोष्टी माहिती होतात. कारण सीटेट मध्ये बघा 11 पासून 24 पर्यंत परीक्षा झाली आणि याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत. भरपूर वेगवेगळे प्रश्न आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये काही सारखे सारखे तेच प्रश्न रिपीट होत नाही. ठीक आहे, म्हणजे त्या कन्सेप्टवर ते आधारित होतात आणि म्हणून त्यांची पद्धत आपल्याला समजून घ्यायची की नेमकं काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे हे फक्त आपण काय म्हणू, थोडं वाचलं की लगेच त्याच्यावरून येईल असं बिलकुल होत नसतं. तर तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायच्या प्रॉपर. वेगवेगळे प्रत्येक प्रश्नामध्ये काय विचार आहे ते आपण आपल्या एकदा लक्षात आले की आपण त्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट काढत असतो.